20-30 वर्ष जुनी दात किंवा दाढेला लागलेली कीड पूर्णपणे नाहीशी होईल. दातामधून रक्त निघत असेल किंवा दातांचा पिवळेपणा, तोंडाचा घाण वास येणे किंवा खूप जास्त हिरड्या सुजलेल्या आहेत, तर अशा प्रकारच्या सर्व प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला हा उपाय खूप कामी येणार आहे. एकदा नक्की करून बघा. 100% घरगुती उपाय आहे, त्यामुळे एकही रुपया खर्च होणार नाही. घरातीलच काही बेसिक वस्तूंचा वापर करून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. तर यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे, डिटेलमध्ये सर्व माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे पूर्ण माहिती घेतली, पूर्ण रिझल्ट मिळेल. आवडल्यास नक्की मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर यासाठी एक छोटी वाटी मी घेतलेली आहे आणि अर्ध लिंबू घेतला आहे. अर्ध लिंबू पूर्ण नाही पिळून घेतलं, त्यामधील बघू शकता अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस मी या वाटीमध्ये काढलेला आहे. हे मिश्रण तुम्ही कमी जास्त बनवलं तरी चालतं, तुमच्यानुसार, गरजेनुसार, किती लोकांना हवं आहे त्यानुसार. आता इथे ना फक्त प्रमाण वाढवत जायचं किंवा कमी बनवायचं असेल प्रमाण कमी करत जायचं. यानंतर 2 चिमूटभर एवढं मी मीठ घेतलेलं आहे. माझ्याकडे इथे पिंक सॉल्ट आहे, सेंधा नमक, तर ते मी वापरलेलं आहे. तर ते कोणतंही मीठ तुम्ही घेतलं तरी चालतं. आणि मीठ आपल्याला या लिंबाच्या रसामध्ये टाकून चांगलं विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे. आणि आता बघा, हा उपाय मला यासाठी आवडतो जास्त तर की रोज रोज करण्याची गरज पडत नाही. आणि ना जसं खूप अगोदरपासून हा उपाय केला जातो, जसं आजी आजोबांना जरी विचारलं ना तरी ते तुम्हाला सांगतील खरंच याने फायदा होतो. आणि खूप जुना उपाय आहे, पण आजकाल गोळ्या औषधाच्या जमान्यामध्ये आपण त्याला विसरत चाललो आहोत. एकदा नक्की करून बघा. आणि जास्त त्रास असेल तर नक्कीच डॉक्टरांनाही दाखवलंच पाहिजे. पण जर आटोक्यात थोडा त्रास असेल आणि अगदी मध्यरात्री कधी त्रास होत असेल तर अगदी सहज लगेच आराम पडावा म्हणून हा उपाय तुम्हाला खूप कामी येऊ शकतो. तर यासाठी ना आता आपल्याला नेक्स्ट लागणार आहे अद्रक. आलं त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे. अगदी सुपारी एवढं अद्रक आपल्याला लागणार आहे खिसून घ्यायचं. म्हणजे ना खिसलेला जो भाग आहे बारीक, तर तो बघा आपल्याला इथे लागणार आहे. तर खिसलेला सर्व भाग मी असा काढून घेत आहे. अद्रकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये रस असतो, तर तो रस आपल्याला हवा आहे. आणि निघालेला खिसून घेतलेला भाग तो देखील फेकून द्यायचा नाही, त्याचा देखील आपण पुरेपूर वापर करणार आहोत. पण सध्या अगोदर आपल्याला हे अद्रकचा रस यामधून काढायचा आहे. खिसलेला पूर्ण भाग असा पिळून आपल्याला रस काढायचा, होईल तेवढा काढायचा. बाकी यामध्ये अजून भरपूर रस असतो आणि तो आपल्याला वापरायचा आहे. त्यासाठी एक छोटी वाटी दुसरी मी घेतली, त्यामध्ये आपण खिसलेला रस काढलेला भाग पूर्ण टाकलेला आहे खिस. आणि आता एका ह्याच्यात आहे रस आणि एका ह्याच्यात आहे खिस. तर यासाठी काय करायचं आता बघा, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या दातांवरती अप्लाय करू शकता. जो सोपा वाटेल उपाय त्यानुसार तुम्ही याला वापरलं तरी चालतं. म्हणजे एकच उपाय आहे, पद्धती 2 आहेत, तर जी पद्धत आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आता ना यानंतर बघा इथे खायचा सोडा मी घेतलेला आहे. 2 चिमूटभर एवढा खायचा सोडा घेतला. इनो किंवा बेकिंग पावडर असं वापरू नका, खायचा सोडाच वापरा. आणि तो आपल्याला या म्हणजे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे अद्रक आणि लिंबाच्या रसाचं त्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथे लिंबू आहे आणि खायचा सोडा म्हटलं की पूर्ण हे मिश्रण असं फेसाळतं, डबल झाल्यासारखं होतं. त्याला आपण चांगलं ढवळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता बघा चांगलं हे मिक्स झालं, एकजीव झालं की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कापूर. कापूर आपल्याकडे मी बारीक पावडर करून ठेवलेला आहे, पूजाघरामध्ये असतोच. अगदी खूपच कमी लागणार आहे, बघू शकता. 2-3 म्हणजे कण म्हणू शकता किंवा चिमुडवरपेक्षाही त्यापेक्षा अर्ध्यातला अर्ध असा अगदी थोडासा कापूर घ्यायचा, तो यामध्ये टाकायचा. दोन्हीमध्ये थोडा थोडा मी टाकला, दोन्ही वाट्यामध्ये. त्यानंतर आपल्याकडे तुरटी आहे माझ्याकडे, तर तुरटीला मी पावडर करून ठेवलं होतं, ते तुरटीचं चिमुटभर पावडर मी दोन्ही वाट्यांमध्ये अर्धा अर्ध करून टाकलेलं आहे. तुरटी आपल्या दातांना निरोगी ठेवण्याचं काम करते, बॅक्टेरियाला मारण्याचं काम करते. कापूर पण तुम्हाला दात किंवा दाढेला कीड लागलेली असेल तर ते कमी करण्याचं काम करतं. आणि त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे लवंग. लवंग साधारण इथे बघा एखाद लवंग आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि याचं देखील मी पावडर करून ठेवलेलं आहे, तर ते मी वापरणार आहे. आता बघा जास्त व्हिडिओ लांब होऊ नये, मोठा होऊ नये किंवा वेळ वाया जाऊ नये म्हणून अगोदरच मी काही गोष्टी पावडर करून ठेवत असते घरामध्ये, ज्या की इतर दुसऱ्याही गोष्टींमध्ये कामाला येतात. त्यामुळे मी तेच पावडर आता वापरत आहे. जसं की तुम्ही बघू शकता चिमूटभर पावडर हे झालं होतं एका लवंगचं, तर ते अर्ध अर्ध करून मी दोन्ही वाट्यामध्ये टाकलं आणि दोन्हीमध्ये चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आता त्यासोबतच बघा लवंग जे पावडर आहे ना, तर ते चांगलं थोडंसं जेवढं होईल तेवढं बारीक करा, कारण की लवकर ते होत नाही. पण जेवढं होईल तेवढं करायचं, म्हणजे कसं ते विरघळायला थोडंसं सोपं जाईल. आणि आता त्यानंतर आता इथे आपण जे अद्रक चा खीस एकत्रित केला होता आणि बाकी इतर गोष्टी टाकल्या होत्या ना, तर ते अद्रक थोडासा खीस मोठा मोठा आहे, त्यामुळे त्याला हाताने असं चोळून एकजीव करा. म्हणजे त्याचा जो रस आहे अद्रकचा तो पण थोडाफार असा निघेल, ओलसर होईल. आणि त्यासोबतच इतर त्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये टाकलेल्या त्या एकजीव होतील, मिक्स होतील.
आता चांगलं मी याला मिक्स करून घेतलं हातानेच. आणि त्यानंतर इकडे आपल्याला लागणार आहे टूथपेस्ट बघा, कोणत्याही ब्रँडचं, कोणत्याही तुमच्याकडे जे रेग्युलर तुम्ही वापरता कंपनीचं ते तुम्ही घेतलं तरी चालतं. आणि तेच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लिक्विडमध्ये, जे आपण रस तयार केलेला आहे ना लिक्विड, त्यामध्ये टाकायचं टूथपेस्ट आणि त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेवढं होईल तेवढं त्या लिक्विडमध्ये हे टूथपेस्ट मिक्स झालं पाहिजे. आता जसं की मी म्हणलं कमी जास्त तुम्ही बनवलं तरी चालतं, जसं की हे 2-3 व्यक्तीसाठी पुरेल एवढं बनलेलं आहे. त्यामुळे जसं मी प्रमाण घेतलं होतं, तुम्हाला वाटलंच तर कमी बनवायचं आहे तर ते प्रमाण कमी घ्या, म्हणजे लिंबाचा रस कमी घ्या, अद्रकचा रस कमी घ्या आणि त्याप्रमाणे त्या वस्तू देखील बाकीच्या इतर कमी घ्या. आणि त्यानंतर आता बघा, ब्रश आपण रेग्युलर ब्रश करतो तसं नाही, किती वेळा करायचं काय हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. आता ब्रशने चांगलं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं लिक्विड. त्यासोबतच इकडे मी जे आपण म्हणजे खीस घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्या वस्तू मिक्स झालेल्या आहेत. त्यासाठी आपल्याला इथे कापूस लागणार आहे. कापसाचा छोटासा भाग घ्यायचा, त्याला पसरवून घ्यायचं, पातळ घ्यायचा, खूप जाड नाही हा, खूपच छोटा, जसं तुम्ही बघू शकता खूप छोटा असा कापूस घेतला आणि त्याला मी पसरवलं. पातळ ट्रान्सपरंट अगदी ती लेअर झाली होती आणि त्यामध्ये मी हा खीस घेतला, थोडासा टाकला आणि त्याला गुंडाळून असं त्याला पोटली बनवल्यासारखं बनवलं. त्याचं बघू शकता वरती खीस दिसत नाही अद्रकचा, पण आतमध्ये आहे, कारण एक इथे कापसाची ना लेअर झालेली आहे त्यावरती. आणि आता हे दोन्ही कसं वापरायचं, तर त्यासाठी ना एक काडीपेटी मी घेतलेली आहे, जेणेकरून याला ना व्यवस्थित दातावरती आपल्याला वापरता येईल. आता हे ब्रश आणि हे टूथपिकवरती केलेलं एक छोटंसं कॉटनचा बॉल ते कसं वापरायचं, कारण की ना बऱ्याच वेळा बऱ्याच प्रॉब्लेम जे असतात त्या वेगवेगळ्या कारणामुळे असतात आणि सगळ्यांच्या समस्या देखील वेगळ्या असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर दातांचा पिवळेपणा जाणवतो किंवा तोंडाचा घाण वास येतो, तर तुम्ही लिक्विडवालं जे सोल्युशन आहे मिश्रण ते तयार केलं पाहिजे, त्याने तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि जर तुमच्या दाताला किंवा दाढेला कीड लागलेली आहे, दात दुखत आहे, तर त्यासाठी तुम्ही इथे घेऊ शकता जे आपण कॉटन बॉल तयार केला ते. पण आता हे किती वेळा वापरायचं, आता तुमची समस्या किती आहे, खूप जास्त जर त्रास असेल, सध्या लगेचच त्रास सुरू झालेला असेल, तर त्यासाठी आराम पडावा म्हणून तुम्ही कॉटन बॉल तयार करून ते वापरलं तरी चालतं. किंवा आता हे जे आपण लिक्विड तयार केलं होतं ज्यामध्ये टूथपेस्ट मी टाकलं, तर त्यामध्ये तुम्ही 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्या 1 ग्लास पाण्यामध्ये ते लिक्विड पूर्ण टाकून उकळून, टूथपेस्ट न टाकता उकळून ते त्याच्या गुळण्या करायच्या. म्हणजे कधी मध्यरात्री तुम्हाला दुखत असेल तर लगेचच आराम पडतो. आणि ब्रश करत असाल, दात पिवळे असतील किंवा दात तोंडाचा घाण वास येत असेल, तर त्यासाठी ब्रश आठवड्यातून एकतरी वेळा या लिक्विडने करायचा, म्हणजे तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. त्यासोबतच जर तुमची दाढ दुखत असेल, कीड लागलेली असेल, तर त्यासाठी हे कॉटन बॉलचा रस इथे असा लावायचा किंवा दाढेखाली 5 मिनिट हा गोळा धरून ठेवायचा. खूप चांगला आराम मिळतो. ट्राय करून बघा आणि लगेचच तुम्हाला याचे रिझल्ट देखील इन्स्टंट मिळतील. पण या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.